नमस्कार मंडळी, कशी आहात सगळी? वेलकम टू माय चॅनल सुबलाचा चेव. आज आपली स्वारी सकाळी सकाळी चालली असा पुण्याला. तर चला बघूया पुण्यात आपण काय काय मजा करता होती. सगळ्यात आधी आपण गाडी बुक केली असा CSTवरून आणि ह्या दोन माकडांका आपण घेतला असा दादरवरून. आता थेट आपण जाणार असा दादरवरून सरळ पुण्यात. तर बघू आपण पूर्ण रस्त्यात काय काय मजा करता, काय काय खाता आणि पुण्यात कशाक चालला ता सुद्धा कळत तुमका. तर ह्यो असा अटल सेतू. बरा अटल सेतूचो ह्यो जो एक्सपिरियन्स असा तो पहिल्यांदाच आपण अनुभवता. तर माझ्यासोबत तुम्ही सुद्धा ह्यो एक्सपिरियन्स बघा कसं वाटतं तो. तर मंडळी आता आपण थांबला असा लोणावळ्याच्या आसपास. हय असा फूड कॉर्नर. तर चला जरा चाय नाश्ता करूया आणि जी थकावट इली असा प्रवास करून ती घालूया. हे असत माझे दोन बॉडीगार्ड. बॉडीगार्ड म्हणजे यासाठी की हे माझे दोन धीर असत ज्याच्यासोबत आज आपण ह्या प्रवासाची सुरुवात केलेली असा. आणि चला सपनान हैसर ऑर्डरसुद्धा दिलेली असा. मस्तपैकी चाय कॉफी आणि सोबत आपण घेतलेला असा नाश्त्यासाठी ढोकळा. बरा हैसर जे पण प्राईस स्टार्ट होता ती 90च्या वरच होता. तर येत असाल तर 90 रुपये तयारच ठेवा. 90च्या वरतीच तुमका नाश्ता भेटा. चहा कॉफी 30 रुपये 35 प्रमाणे. हैसरले ढोकळे बघू शकतास किती मोठे मोठे दिलेले असत, ते सुद्धा 4. हां, एका माणसाचा पोट आरामात भरू शकता एवढं पुरेसो नाश्ता असा. तर चला फटाफट नाश्ता करूया आणि पुढे निघूया. आपला प्रवास अजून भरपूर बाकी असा. आत्ताशी आपण काही लोणावळ्यात पोचला, अजून आपल्याला ढिगभर प्रवास करूच असा. तर हैसर मस्तपैकी नाश्ता करून घेतलेला असा. पुढे बघू काय. तर अशा प्रकारे आपण भरपूर सारे फोटोज व्हिडिओज काढून घेतलेले असत. कारण आपलं आउटफिट कसं असतं, आपण कशी दिसता आणि फोटो तर बनता आहे ना. तर चला आता वापस प्रवासात सुरुवात झाली आहे. मध्य रस्ते पोचलेलं असं आणि हाय आमचं चाललो टिको मिको. तर आपल्या बाबा गाडी लागता एवढा धाडस आपण करू शकत नाही की लिपस्टिक लावा पावडर लावा आपण चालत्या गाडीत. तर मॅडमनी सगळा सामान आणलेला असा बघू शकतास आणि एकदम मस्त मांडी बिंडी पद्धतशीर घालून या मेकअप करू बसलेला असा. तर चला पुढे काय होता. तर अशा प्रकारे मी तर गाडीत मुठडी मारून दिलं होते. मस्तपैकी झोप काढलेली असा आणि आपण ऑलमोस्ट काय पुण्यात पोचलेला असा. आणि आता आपण चालला असा पुण्यात शिंदे हायस्कूल ग्राउंडमध्ये. थंय कशाक चालला तर सांगता ऑफिसच्या कामानिमित्त आपण आज चालला शिंदे हायस्कूल ग्राउंडमध्ये. आणि बघू शकतास खूप मोठं सुंदर ग्राउंड असा आणि हैसर असा आमच्या ऑफिसमधून क्रिकेटचा न्यू लॉन्चिंग आणि या इव्हेंटसाठी मी आणि सपना आम्ही इला असा विथ कॅमेरामॅन. तर खूप सारा टाइमपास आपण केलेला आहे ते. बट जो भी हमारे प्लान थे सब कैंसिल होते हुए आए हैं. तो आई विश हम आए तो बहुत मूड अपसेट करके बट जाए खुशी खुशी. विश अस लक गाइस. एनीथिंग एल्स. तर हे आमचं जरासं मूड ऑफ झालेलं असा. कारण आम्ही सकाळी ठरवलेलं की मस्तपैकी लवकर निघायचा, शनिवार वाडा वगैरे थोडासा पुन्हा फिरायचा. पण कसला काय नाही फाटक्यात पाय. आम्ही हैसर पोचलो सकाळी 11:30 वाजता आणि इल्यापासून
फक्त बसून असाव. आता जवळपास दुपारचे 2 वाजून गेलेले असत आणि आम्ही बघताव ही लोक क्रिकेट कशी खेळतात आणि ह्यांचं चालू असा मस्त फोटोशूट रेकॉर्डिंग वगैरे, जा की न्यूज चॅनल वगैरे भरपूर लोक आलेली असत. चलो मारो, आपल्या बाबा कंटाळ येईल असा सगळ्यात आधी करून घेऊया मस्तपैकी पेटपूजा आणि बघू आजच्या लंचमध्ये काय काय असा. आणि ऊन तर इतका मरणाचा असा की सनग्लासेस टोपीसुद्धा घालून इतका ऊन लागता करपंन असं वाटतं. तर बघू आजच्या लंचमध्ये काय असा. आजचा लंच आहे कॉन्टिनेंटल फूड. तर इकडे दिलेला आपल्या एक हनी चिली पटॅटो, जो की सॉगी झाला होता. त्याच्यानंतर मिक्स व्हेज सूप, ज्याच्यात बेबी कॉर्न, ब्रोकोली वगैरे होता. त्याच्यानंतर असा हैसर एक सलाद दिलेला असा. ही सर नूडल प्लस राईस असा मिक्स व्हेज दिलेला असा आणि शेजवान चटणी असा. ओव्हरऑल टेस्ट हनी चिली बटाट्याची छान होती, मस्त लागत होता. दुसरा असं त्याचा सूप दिलेला असा, त्याच्यात कॉर्नफ्लॉवर खूपच जास्त झालेला होता. बाकीचे व्हेजेस चांगले सॉटे वगैरे केलेले होते, पण बहुतेक भरपूर वेळ या जेवण थंड बसल्यामुळे त्याची काही मजा येत नव्हती. तर ठीक होता. प्लस जो भात आणि आपण ह्या खाल्लेला असा नूडल्स, ते एकदम ओके ओके होते, एकदम सुके सुके असे होते, नरड्या खालनं गिळत नव्हते. पण ठीक आहे, पेटपूजा पहिले बनता आहे, काय करणार, भुके काय खाल्ल्याला परवडता. तर अशा प्रकारे आपण मस्त पेटपूजा करून तो गाइस घेतलेली अभी असा. हम बैठ के थक गए हैं, झोप नींद येते आ मला रही है, आता. नींद आ रही है तो मैं झोपती और अभी तक हमारा Why the काम black hole? हमारा क्या ही काम है, हमारा Is a इतना painful life before us been हमारा given काम out. लिटरली ये है कि हम यहाँ बैठे और क्रिकेट देखें। ऑलमोस्ट हम 11:30 का आए हैं और It's a अभी block 3:30 बज delivery. गए हैं। कितने घंटे We हो try गए to defend, but बट अभी only तक it मुझे hit अता us पता good. नहीं है क्या करना है। लोग देखते Of the reason why the umpire thought would be. तर मंडळी अशा प्रकारे बघता बघता संध्याकाळ झाली होती आणि हा नाश्त्याचा स्टॉल लागला होता. बसून बसून इतकी कंटाळा होता की सगळ्यात पहिला जसा स्टॉल चालू झाला तसा आम्ही हैसरीला. आणि बघू शकतास हय होता भेळपुरी, चीज सँडविच, वडापाव, पाणीपुरी, दहीपुरी आणि सगळं एकदम भारी होता. तर सगळ्यात पहिला आम्ही मस्तपैकी सगळ्याच खाल्लेला, असा काही नाही खाल्ला. तर चाय घेतलं हैसर मस्तपैकी. त्याच्यानंतर सगळा खाऊन झाल्यावर परत एकदा गेलो दहीपुरी. म्हटलं आज तो कुछ छोडेंगे ही नहीं, सब ठुसेंगे भैया, सब ठुसेंगे, पूरा पैसा वसूल करेंगे. एवढा त्रास दिल्याने ना कामाचा फुकटचा बसून असा. तर म्हटलं चला आज तर भर पेट खाऊया, कारण जाताना आपल्या काय खाऊ भेटत नाही भेटत तर माहिती नाही. पण बरं ही जी दहीपुरी होती ती एकदम मस्त फ्लेवरफुल चटपटीत होती. मुंबईच्या दहीपुरींका लाजवतील एवढी मस्त भारी लागत होती. मसाले एकदम बॅलन्स होते, तोंडात गेल्या गेल्या असं फटाक्यासारखी फुटली ना जी, वाहा मज्जा आला. त्याच्यानंतर ही पाणीपुरी एकदम ओके ओके होती, थंडगार अशी, ठीक वाटली. म्हणजे जी आपल्या मुंबईच्या पाणीपुरीत टेस्ट असा ना, ती ही पुण्याच्या पाणीपुरीत मागं काय वाटली नाही. बरं ह्या कॉन्टिनेंटल वगैरे काय असं त्याच्यात मिक्स होता, तर ठीक आहे. ओव्हरऑल नाश्ता छान होता. काही बघू शकतास हे असत इंडियन क्रिकेटर पुजारा. तर खूप सारे लोक क्रिकेटर आले होते इकडे या इव्हेंटला आणि माननीय अध्यक्ष वगैरे भरपूर लोक होती. आमका काय जास्त रेकॉर्ड करूक अलाव नव्हता. प्लस ऑफिसचा काम असल्यामुळे जितका शक्य होत होता तितका आम्ही रेकॉर्ड करत होता. त्यात आमका बसून बसून दुसरे काही कामधंदे नव्हते. तर बघू शकतास हैसर मान्यवरांची उपस्थितीसुद्धा झालेली असा आणि फायनली आपल्या इनॉग्रेशनचा प्रोग्रामात सुरुवात झालेली असा. तर अशा प्रकारे बघू शकतास खूप वेळ गेलेलो असा, क्रिकेट खेळून झालेला असा. एवढ्या उन्हात ही लोक क्रिकेट कसा काय खेळतात ह्यो एक प्रश्न असा. बापरे, करपान गेला आम्ही, बाकीच्यांचा काय झाला देव जाणे. तर बघू शकतास कार्यक्रमाची सुरुवात खूप सुंदर झालेली असा आणि एंडसुद्धा खूप चांगलं झालेलं असा. तर चला आमचं जीव हे सुकलो असा, फ्रुटी पिऊया. ऑलमोस्ट 5-6 वाजत इलेले असं आणि चला आता जाऊची तयारी करूया. तर हे आपला जो युनिफॉर्म आहे तो आपण चेंज करणार आहोत आणि फायनली आपण मुंबईच्या दिशेने परतला. बरं शांत एवढी संध्याकाळ झाली होती ना की परत घरात जाताना आपण काय फिरू नाही शकत होता. तर जेवढा गाडीतून पॉसिबल असा
तेवढं आपण फिरणार असं. आणि बघू शकता हे पुण्यात एवढा ट्रॅफिक होता यार, मुंबईसारख्याच. मध्येच आम्ही ट्रॅफिकमध्ये उतरला. ह्या मॅडमला जायचं होतं मंदिरात, हे जे दगडूशेठ हलवाई हे मंदिर असा थंय जायचं असा, त्याच्यासाठी ही घाई असा. अगदी मध्येच रस्त्यात म्हाका उतरवल्या ना आणि धावत धावत म्हाका घेऊन चालला या दगडूशेठ हलवाई मंदिरात. मंदिर तुम्ही बघू शकता, जास्त काय रेकॉर्ड करून भेटला नाही, एवढी गर्दी होती हयसर. आणि मंदिर हे काय आपला विषय नाही, श्रद्धा असा, पण एवढ्या गर्दीतून देव पावताच असा नाही. मनात श्रद्धा असली की सगळा होता. हा माझा लॉजिक आहे. बाकी हेका जायचं होतं, आम्ही पण गेलो, माका पण बघूचं होता. खूप नाव ऐकलं या गणपतीचा, तर म्हटलं चला लगे आता इलाचा असा होता बघून घेऊया. पण गर्दी बघितला आणि रांग, म्हणजे हैसर सुद्धा धंदो चाललो आहे. तर 100 रुपये जर दिला तर तुमका थेट दर्शन, आणि जर तुमका पैसे द्यायचे नसतील तर तुमका एवढ्या भल्या मोठ्या रांगेत उभ्या राहूचा लागला. तर बघू शकता आम्ही ऑलमोस्ट पूर्ण या मंदिर कवर केलं असा. पुढे गेला, लाईन बघता तर अजून पुढे होती. परत पुढे गेला, लाईन बघता तर अजून होती. ह्याचं प्रसादासाठी होतं आणि बघू शकता एवढी मोठी लाईन असा. जर तुम्ही 100 रुपये दिलास तर थेट तुमका दर्शन, अदरवाईज तुमका असं पायपीट करत एवढ्या लाईनीत उभ्या राहून दर्शन घ्यायचं लागलं. आणि अशा प्रकारे आपण काही ह्या सगळा केला नाही. मी निघून गेले आणि त्याका दर्शन घ्यायचं होतं आणि ह्याच्यातच आमची चुकामुक झाली आणि मी आता हरवलं असं. तर आता सगळ्यात आधी बघूया खायचं तरी एक ठिकाण, थंय जाऊन उभ्या राहूया. आणि थैसर गेल्यावरती बघू शकतास खूप गर्दी, खूप ट्रॅफिक असा, समजत नाही, सुचत नाही. आता हे जो दिसता समोरचं ते म्हणतात की सावित्रीबाई फुलेंनी जी पहिली शाळा उभी केलेली असा ती ही असा. तर चला, या निमित्ताने आपल्या शाळेची भेटसुद्धा झाली आणि तुम्ही हे सर दर्शनसुद्धा घेऊ शकतास. मुखदर्शन ह्या एवढ्याशा जागेतून आपण करू शकतास. कॅमेऱ्यातून मे बी तर छान दिसत नसतं, पण हैसून दर्शन करून घ्यावं बाबांनी. तर फायनली आता चला मॅडमला फोन करूया, एका ठिकाणी बोलवूया. आपली चुकामुक झालेली असा आणि जाऊ पण उशीर होता, तर फटाफट मी त्याला फोन केले. एक ठिकाण ठरवलं. आपली गाडी परत फिरून एवढ्या ट्रॅफिकमधून येत होती. तर अशा प्रकारे झालेलं आहे सगळं. आणि बघू, गाडीतूनच जेवढा शक्य होत तेवढा आपण प्रवास करणार असा. आणि जाता जाताच आपल्या काही लाल महल तो दिसलेलं असा, आणि हे मस्त सुंदर असं जुनावटी वाडो दिसता. काय मस्त इन्फ्रास्ट्रक्चर असा याचा, सुंदर अजून पण ठेवलेलं असा. जेव्हा जास्त वेळ असतो तर नक्कीच आतमध्ये जाऊन बघितलं असा. त्याचबरोबर हे सर तुम्ही बघू शकतास, आपण इलाव शनिवार वाड्याच्या जवळ. शनिवार वाडोसुद्धा आत्ताच्या रात्रीच्या वेळी बंद असा, पण आमका जर नेहमी आम्ही ठरवलं होतं की लवकर जाऊन शनिवार वाडा फिरायचं मस्तपैकी. पण ठीक आहे, नेक्स्ट टाईम कधी इलाव तर नक्की शनिवार वाड्यात भेट देऊ. आमचं हे मूड ऑफ झालं, पण ठीक आहे, चलता है, जिसके नसीब में जो है वही मिलता है, काय करणार. अशा प्रकारे आपली गाडी चालली आहे पुढे. आणि आता आपण जाणार आहे मस्तपैकी पेटपूजा करायला. लवकर लवकर जेवून आपल्याला लवकर लवकर पोचूचा, कारण विरार फास्ट आपल्याला पडूची. अशा प्रकारे आपण आलो आहोत एका हॉटेलमध्ये, ज्याचं नाव आहे हॉटेल सातबारा, ज्याच्याकडे अस्सल कोल्हापुरी चव मिळता. तर बघू शकतास हॉटेल एकदम भारी होता. सरचा सिटिंग अरेंजमेंट एकदम भारी होता. बैठक अशी या असा बैठकीसारखा बसू शकतास. आणि दादा आहे मस्त गाणी लावून, जुनी पुराणी 90sची गाणी लावून, इकडचं वातावरण एकदम भारी तुमसे करता आते हो. चलो खाना खाते हैं, ऊपर जाना है. कुछ भी कहने सुने मेरे साजन, ओ मेरे साजन, साजन साजन, मेरे साजन मेरा. तर अशा प्रकारे मंडळी खूप मज्जा आलेली असा. बघू शकता साहेब, बैलगाडी अशी मस्त रंगीबिरंगीत अशी लावलेली असा, आणि काय भारी गावची वाईब्स येतात. वा वा वा, एकदम मस्त मज्जा आली काही. तर
बघू शकतास पाठी एकदम भारी वाटतं. पंते बिंते लावलेलं ते लाईटिंग होता, चुलीवर जेवण शिजत होतं मस्तपैकी. तर हे पण आपण इला असा मस्त आपण जागा बुक केला असता. ह्यो असा आमचो सुस्तावलेलो कॅमेरेमॅन ज्याका झोप येत होती. आणि ह्यो असा माझा दीर ड्रायव्हर ज्याच्या भरोशावर आपण आजची रात्र काढणार आहोत. सुखरूप नाही रे बाबा. तर चला आपण फटाफट हैसर ऑर्डर देऊया. बघू शकता सगळे जुनी भांडी असत, काय भारी वाटतं. वरती पत्रे लावलेले असत, पण इकडची लाईटिंग वगैरे सगळं सेटिंग अरेंजमेंट एक नंबर असा मनमोहक. हां थोडा खर्चिक असा हैसरला मेन्यू, पण ठीक आहे चलता है. जब तक ऑर्डर देते तब तक गाणी म्हणतो. गाना तो बज रे. मस्त मजा आ रहा है यार. जब से है जुदा मेरे नसीब जीने देखो तो मेरे क्या नहीं मुझे गाना नहीं पता. दौलत का चांद है शोहरत की चांदनी. वो नहीं आएगा. की तो आवाज़ हूँ, सुन सको तो सुनो धड़कनों की ज़बान. मैं यहाँ हूँ, यहाँ हूँ, यहाँ हूँ, यहाँ बाहर बन के आऊं कभी तुम्हारी दुनिया में. गुजर न जाए ये दिन कहीं सी तमन्ना में. बाहर बन के आऊं कभी तुम्हारी दुनिया में. गुजर न जाए ये दिन कहीं सी तमन्ना में. तू मेरे हो, हाँ मेरे हो. आज बस इतना वादा करके चुरा लिया. तर अशा प्रकारे आपला हैसर जेवणसुद्धा येलेलं असं आणि आपण जेवणात मागवलेलं असं ज्वारीचे भाकरे, नाचणीचे भाकरे, तंदुरी नान, चिकन. इकडे असा काळा चिकन, इकडे असा बटर चिकन सारखाच होता पण छान टेस्टला होता. अंडा करी मागवलेला असा आणि सोबत मागवलेला असा राईस, रायता. आणि रायता आपल्या पुरला नव्हता म्हणून आपण परत मागवलेला असा. अंडा करी एकदम ठीकठाक होती, म्हणजे बेकार होती एकदम. ठीकठाक पण म्हणू नाही शकत, पण ह्या चिकन होता जा एक नंबर बाप लागत होता, एकदम मस्त भारी. आणि तिघांका पुरला एवढी अशी क्वांटिटी होती. तुम्ही जर जास्त माणसं जात असाल तर 2 मागवा. आणि त्याच्यानंतर आपण इकडे भाकरी मागवलेलं, काळा चिकनसुद्धा आपण मागवलेला असा. दादा हे आमका मस्तपैकी सर्व करत होतो. मस्त पेटपूजा केलेली असा मस्तपैकी. आता आपण चालला मुंबईला. तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू लवकरच. तोपर्यंत बाय बाय.